राज्यातील रस्ते विकासाला मोठी चालना देणारा महत्त्वाचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे। महाराष्ट्र अमृतकाल रस्ते विकास योजना 2025-27 अंतर्गत 2857 किलोमीटर रस्त्याच्या सुधारणेसाठी तब्बल 27,132 कोटी रुपयांच्या प्रकल्पाला मंजुरी देण्यात आली आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील राबवण्यात येणाऱ्या या योजनेमुळे राज्यातील दळणवळण व्यवस्था अधिक सक्षम होण्यास मदत मिळणार आहे। या संदर्भात सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांच्याशी आम्ही संवाद साधला आहे। योजना आपण प्लॅनिंग अमृतकाल योजना 2047 केलं आपण रस्त्यांचं। बेसिकली सीएम साहेबांनी जे आम्हाला डिपार्टमेंटला सूचना दिल्या नवीन सरकार आल्यानंतर त्यांच्या आम्हाला सूचना होते की रस्ते जे आहेत ती आता काहीतरी प्लॅनिंग थीम ठेवून घेतले पाहिजेत। हे आता समजा आपले पोर्ट्स व्हायला लागले, आता वाढवण पोर्ट आहे, जयगड आहे, पोर्ट्स जोडणं, एअरपोर्ट्स आता वाढायला लागलेत राज्यामध्ये, ते जोडणं, टुरिझमचे ठिकाणं जोडणं किंवा किल्ले आहेत, आता शिवाजी महाराजांचे छत्रपतींचा आपण इतिहास सांगतोय, किल्ले एकामेकांना जोडणं, अशा पद्धतीनं रस्ते घ्यायचे। 2 हायवेज आहेत, त्या 2 हायवेची कनेक्टिव्हिटी देणं। हे असं नाही की बाबा माझ्या मनाला आलं, आता मी मंत्री आहे, मला वाटलं याच्या मतदारसंघातला रोड घे, त्याच्या असं नाही करायचं। त्यांनी सांगितलं की आपल्याला हे भारताचं जे 5 ट्रिलियनचं जे काही हे आहे त्याच्यामध्ये आपण जे आपलं हे आहे आणि आपल्या राज्याचं जे 1 ट्रिलियनच्या पुढे जायचं, तर आपले रस्ते जे आहेत ते त्याला पोषक झाले पाहिजे, त्यामध्ये आपल्या ह्याच्यामध्ये भर झाली पाहिजे, असं आमचं आहे। तसं आमचं प्लॅनिंग चालू आहे। यासारख्या अन्य बातम्या बघण्यासाठी तुम्ही आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद।